मित्रांनो, आज आपण भारताच्या संसदेकडून गणराज्याच्या 11व्या वर्षी जो अधिनियम पारित झाला, ज्याला प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम असं म्हटलं जातं, त्या अधिनियमानुसार स्थापन झालेल्या मंडळाची काय कार्य आहेत, हे आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960 हा जो ॲक्ट भारतीय संसदेने पास केला आहे, त्यानुसार त्यांनी एक बोर्ड तयार केला होता. त्या बोर्डाचं नाव ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया असं आहे. म्हणजे पशु कल्याण मंडळ. आणि या पशु कल्याण मंडळाची काय कार्य आहेत, हे आज आपण पाहणार आहोत. फंक्शन्स ऑफ ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय पशु कल्याण मंडळाची कार्ये. त्यातलं पहिलं कार्य असं आहे, टू कीप द लॉ इन फोर्स India for the prevention of cruelty to animals under constant study and advise the government on the amendments to be undertaken in any such law from time to time. म्हणजे सतत अभ्यास करून प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यासाठी भारतात कायद्याचा अंमल चालू ठेवणे आणि अशा कोणत्याही कायद्यात विशोधने करण्यासाठी शासनाला वेळोवेळी सल्ला देणे. दुसरं कार्य आहे, टू ॲडवाइज द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द मेकिंग ऑफ रूल्स अंडर धिस ॲक्ट विथ अ व्यू टू प्रिव्हेंटिंग अननेसेसरी पेन or suffering to animals generally and more particularly when they are being transported from one place to another or when they are used as performing animals or when they are kept in captivity or confinements. प्राण्यांना उगाच होणाऱ्या यातना किंवा वेदना यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सर्वसामान्यतः आणि विशेष करून प्राण्यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परिवहन करण्यात येत असेल तेव्हा किंवा प्राण्यांचे खेळ करणारे प्राणी म्हणून त्यांचा उपयोग केला जात असेल तेव्हा किंवा ते बंदिस्त किंवा परिरुद्ध असतील तेव्हा त्यांना उगाचच होणाऱ्या यातना किंवा वेदना यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने या अधिनियमाखाली नियम करण्याबाबत केंद्र सरकारला सल्ला देणे हे या मंडळाचे कार्य आहे. To advise the government or any local authority or other person on improvements in the design of vehicles so as to lessen the burden on draft animals. म्हणजे भारवाही प्राण्यांचे कष्ट कमी व्हावे यासाठी वाहनांच्या संकल्पचित्रात सुधारणा करण्याच्या बाबतीत शासनाला किंवा इतर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाला किंवा इतर व्यक्तीला सल्ला देणे हे या मंडळाचे कार्य आहे. To take all such steps as the board may think fit for amelioration of animals by encouraging or providing for the construction of sheds, water troughs, and the like, and by providing for veterinary assistance to animals. गोठे, पाण्याच्या द्रोणी आणि तत्सम गोष्टी बांधण्यास उत्तेजन देऊन किंवा बांधण्याची तरतूद करून आणि प्राण्यांना वैद्यकीय मदत देण्याची तरतूद करून प्राण्यांची स्थिती सुधारण्यासाठी मंडळाला योग्य वाटतील अशा सर्व उपाययोजना करणे. To advise the government or any local authority or other person in the design of slaughterhouses or the maintenance of slaughterhouses or in connection with slaughter of animals so that unnecessary pain or suffering, whether physical or mental, is eliminated in the pre-slaughter stages as far as possible, and animals are killed wherever necessary in as human a manner as possible. बऱ्याचदा प्राण्यांची कत्तल करण्यापूर्वी
त्यांना अत्यंत यातना किंवा वेदना मिळतील अशा परिस्थितीत ठेवलं जातं. तर ह्या तरतुदीनुसार कत्तलीपूर्वीच्या काळात प्राण्यांना उगाचच यातना होणार नाहीत. मग त्या यातना किंवा वेदना शारीरिक असोत किंवा मानसिक असोत, त्या कमी केल्या जातील अशा प्रकारे कत्तलखान्यांचे संकल्पचित्र तयार करण्याबाबत किंवा त्यांचे परिरक्षण करण्याबाबत आणि आवश्यक असेल तेव्हा शक्य तेपर्यंत दयाबुद्धी ठेवून प्राण्यांना ठार करण्याबाबत शासनाला किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाला किंवा अन्य व्यक्तीला सल्ला देणे हे या मंडळाचे कार्य आहे. To take all such steps as the board may think fit to ensure that unwanted animals are destroyed by local authorities whenever it is necessary to do so, either instantaneously or after being rendered insensible to pain or suffering. जेव्हा नको असणारे प्राणी नष्ट करण्याची वेळ येते त्यावेळी एकतर त्यांना तत्क्षणी किंवा यातना किंवा वेदना यांच्या बाबतीत तो प्राणी संवेदना शून्य झाल्यानंतर स्थानिक प्राधिकरणाने त्याला मारून टाकणे आवश्यक आहे. याबद्दल स्वतःची खात्री करून घेण्यासाठी मंडळास योग्य वाटतील अशा सर्व उपाययोजना करणे हे मंडळाचे काम आहे. To encourage by the grant of financial assistance or otherwise the formation or establishment of pinjar poles, rescue homes, animal shelters, sanctuaries, and the like, where animals and birds may find a shelter when they have become old and useless or when they need protection. प्राणी किंवा पक्षी वयस्कर झाल्यानंतर किंवा निरुपयोगी झाल्यानंतर आणि त्यांना संरक्षणाची गरज असेल त्यावेळेला त्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना जिथे आश्रय मिळेल असे पांजरपोळ, सुरक्षागृहे, प्राण्यांच्यासाठी तयार केलेली आश्रयस्थाने, अभयस्थाने आणि तत्सम ठिकाणे तयार करण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी वित्तीय सहाय्य देऊन किंवा अन्य प्रकारे उत्तेजन देणे. To cooperate with and coordinate the work of associations or bodies established for the purpose of preventing unnecessary pain or suffering to animals or for the protection of animals and birds. प्राण्यांना उगाचच यातना किंवा वेदना देण्यास प्रतिबंध करण्याच्या किंवा प्राणी आणि पक्षी यांचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ स्थापन करण्यात आलेल्या संघांना किंवा संस्थांना सहकार्य करणे आणि त्यांच्या कामात समन्वय साधणे हे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे कार्य आहे. टू गिव्ह फिनान्शियल and otherwise assistance to animals welfare organizations functioning in any local area or to encourage the formation of animal welfare organizations in any local area which shall work under the general supervision and guidance of the board. कोणत्याही स्थानिक क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या प्राणी कल्याण संघटनांना वित्तीय आणि इतर सहाय्य देणे किंवा मंडळाच्या सर्वसाधारण पर्यवेक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी ज्या काम करत आहेत अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात प्राणी कल्याणकारी संघटना तयार करण्यास उत्तेजन देणे हे सुद्धा या मंडळाचे काम आहे. टू ॲडवाइज द गव्हर्नमेंट ऑन मॅटर्स रिलेटिंग टू द मेडिकल केअर अँड अटेन्शन which may be provided in animal hospital and to give financial and other assistance to animal hospitals whenever the board thinks it necessary to do so. प्राणी रुग्णालयाबाबत तरतूद करण्यात येईल अशी वैद्यकीय परिचर्या व प्राण्यांची वैद्यकीय दृष्ट्या काळजी घेणे या बाबींच्या संबंधात आणि मंडळाला तसे करणे आवश्यक वाटेल तेव्हा प्राणी रुग्णालयांना वित्तीय सहाय्य करणे आणि इतर सहाय्य पुरवण्यासाठी शासनाला सल्ले देणे हे या मंडळाचे कार्य आहे. टू इम्पार्ट एज्युकेशन इन रिलेशन टू द ह्युमन ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स and to encourage the formation of public opinion against the infliction of unnecessary pain or suffering to animals and for the promotion of animal welfare by means of lectures, books, posters, cinematographic exhibitions and the like. प्राण्यांना भूतदयेने वागवण्यासंबंधी शिक्षण देणे
आणि प्राण्यांना उगाचच वेदना व यातना देण्याविरुद्ध जनमत तयार करणे यासाठी व्याख्याने, पुस्तके, भित्तिपत्रके, चलचित्रपट, प्रदर्शने आणि तत्सम साधनांनी प्राण्यांच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तेजन देणे हे या मंडळाचे कार्य आहे. To advise the government on any matter connected with animal welfare or the prevention of infliction of unnecessary pain or suffering on animals. प्राणी कल्याणाशी संबंधित किंवा प्राण्यांना उगाचच दिल्या जाणाऱ्या वेदना व यातना यांना प्रतिबंध करण्याशी संबंधित कोणत्याही बाबीवर शासनाला सल्ला देणे हे कार्य हे मंडळ करते. अशा पद्धतीने आपण द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960 नुसार स्थापन केलेल्या मंडळाची काय कार्य आहेत हे पाहिलेली आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक आणि सबस्क्राईबचे बटन दाबावे. धन्यवाद.